मी दिसायला खूप सुंदर होते, पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा माझ्या जवळही आला नाही. हे बघून माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले, की कदाचित माझ्या नवऱ्याचे इतर कोणावर प्रेम तर नाही ना, किंवा त्याच्यावर कोणी जादूटोणा तर केला नाही ना. असा विचार करून माझा नवरा चांगला व्हावा म्हणून मी एका बाबाजींकडे गेले. बाबाजींनी मला विभूती दिली. मला ती विभूती माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्यात मिसळून त्याला खाऊ घालायची होती. जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या जेवणात ती विभूती मिसळली, तेव्हा त्या रात्री माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केले ते बघून तर तुमच्या अंगालाही काटा उभा राहील. माझे नाव सविता आहे. मी दिसायला खूप सुंदर आहे. मी वयाने खूप लहान होते तेव्हाच माझ्या घरातील लोक माझ्या लग्नाचा विचार करू लागले. माझ्या लग्नाबद्दल ऐकून मला आश्चर्य वाटले की इतके लवकर माझे लग्न का करत आहे. पण शेवटी मी आता काय करणार होते. माझ्या लहान वयामुळे मला लग्न आणि लग्नानंतर काय होते हे काहीच कळत नव्हते. माझा बालिशपणा पाहून माझ्या आईने मला काही दिवस मावशीच्या घरी सोडले, कारण मावशीच्या घरी माझ्या वयाच्या अनेक मुली होत्या, जेणेकरून ते मला लग्नानंतर घडणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देऊ शकतील. मावशीच्या घरी जाताना आईने मला समजावले की तू त्यांच्या घरी राहशील तर ते तुला लग्नानंतर कसे सेटल व्हायचे, कोणाशी कसे बोलावे हे सर्व शिकवतील. युद्धावर जाण्यापूर्वी सैनिकाला ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते त्याच पद्धतीने माझी तयारी सुरू होती. मावशीच्या घरी माझे दिवस खूप चांगले जात होते, कारण तिथे माझ्या वयाच्या सर्व मुली होत्या. लग्नाच्या आधी मला खूप शिकवले गेले आणि काही दिवसांनी माझे लग्न झाले आणि मी नवरी बनून माझ्या सासरी आले. लग्नाच्या पहिल्या रात्री मनात अनेक स्वप्ने घेऊन मी नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत बेडवर बसले होते. पण काही वेळाने माझा नवरा रूममध्ये आला तेव्हा त्याचे वागणे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण मला माझ्या मावशीच्या घरी शिकवले गेले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्यासोबत असे होईल तसे होईल, पण माझ्यासोबत असे काहीही झाले नाही. ना माझ्या पतीने माझा घुंगट उचलला, ना मला पहिल्या रात्रीची काही भेट दिली. हे सगळं माझ्यासोबत घडताना बघून मला माझ्या मावशीच्या घरच्या गोष्टी आठवत होत्या. माझा नवरा माझ्यापासून खूप दूर राहत होता. माझ्या पतीचे हे वागणे पाहून मी खूप अस्वस्थ झाले. तो माझ्याशी असे का करत आहे हे मला समजतच नव्हतं, कारण मी तर खूप सुंदर आणि माझे वय देखील कमी होते. तरीही माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. मी रात्रभर रडत राहिले, पण त्याने मला काही विचारले सुद्धा नाही. तो चादर पांघरून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या पतीने रात्री माझ्याशी अशी वागणूक दिल्याचे मी घरातील कोणालाही कळू दिले नाही. माझे दिवस आणि रात्र अशीच निघून जात होते. मी आतून गुदमरत होते, कारण हे मी कोणाला सांगू शकत नव्हते. काही दिवसांनी माझ्या मावशींची मुलगी नीता मला भेटायला आली. ती जवळपास माझ्याच वयाची होती आणि आमच्यात मैत्रीसारखे नाते होते. तिला पाहून मला खूप आनंद झाला. तिला चहा नाश्ता देऊन झाल्यावर मी तिला माझ्या खोलीत आणले आणि खोलीचे दार बंद केले. दार बंद केल्यावर मी तिला मिठी मारून ढसाढसा रडू लागले. मला असे रडताना पाहून तिने विचारले की काय झाले सविता, तू का रडतेस. तिने विचारताच मी रडतच तिला माझ्या आणि माझ्या पतीमधील संपूर्ण सत्य सांगितले. हे सर्व ऐकून तिला आश्चर्य वाटले. ती आश्चर्य व्यक्त करत म्हणाली की लग्नाची पहिली रात्र असेल आणि तुझ्यासारखी सुंदर बायको असेल आणि नवरा बायकोच्या जवळ येत नाही आणि तिच्याशी बोलतही नाही, हे शक्य नाही. असं कसं होऊ शकतं. मला वाटतं तुझ्या नवऱ्याची मोठी समस्या आहे. हे ऐकून मी घाबरून गेले आणि तिला विचारले की कसली समस्या. यावर ती म्हणाली की एकतर तो दुसऱ्याच्या प्रेमात वेडा झाला आहे, किंवा त्याच्यावर कोणीतरी असा काही जादूटोणा केला असेल की तो कधीच तुझ्या जवळ येऊ नये. पण घाबरू नकोस, यावर एक इलाज आहे. मी परत एकदा घाबरत विचारलं, कसला इलाज आणि कुठे. तेव्हा नीताने सांगितले की तिच्या गावात एक बाबाजी आहे जो अशा लोकांना सुधारू शकतो. तू काही ना काही बहाणा करून माझ्या घरी आली तर मी तुला त्या बाबाजींकडे घेऊन जाईल. मी म्हणाले ठीक आहे. हे सर्व सांगून आणि माझी समजूत घातल्यावर नीता तिच्या घरी गेली. एके दिवशी मी माझ्या सासूबाईंना म्हणाले, आई, मला काही दिवसांसाठी माझ्या आई वडिलांच्या घरी जायचे आहे. मलाही थोडे बरे वाटेल. त्यांनी माझ्या म्हणण्याला नकार दिला नाही आणि म्हणाल्या, ठीक आहे, तुला जायचे असेल तर जा,
मला माहीत होते की माझा नवरा मला घेऊन जाणार नाही, म्हणून मी माझ्या भावाला फोन करून मला न्यायला बोलावून घेतले. माझा भाऊ मला घ्यायला आला. आम्ही काही अंतरावर गेल्यावर मी माझ्या भावाला सांगितले की भाऊ, मला आपल्या घरी जायचे नाही. तू मला मावशीच्या घरी सोड. मला तिथे काही काम आहे आणि हे तू आईला सांग, पण इतर कोणालाही सांगू नकोस. आणि 1-2 दिवसांनी मी तुला फोन केल्यावर मला माझ्या सासरी घेऊन जा. या प्रकरणावर माझ्या भावाने मला काही प्रश्न विचारले नाहीत, कारण लग्नाआधी मी माझ्या मावशीच्या घरी अनेकदा जात असे. त्यामुळे त्याला वाटले की कदाचित काही काम असेल आणि कारण न विचारता त्याने मला मावशीच्या घरी सोडले आणि घरी परत गेला. नीताने मावशीला सर्व काही सांगितले होते, म्हणून दुसऱ्या दिवशी माझी मावशी मला त्या बाबाजींकडे घेऊन गेली. मी माझी सर्व समस्या बाबाजींना सांगितली. तेव्हा बाबाजी म्हणाले की निराश होऊ नकोस, तुझा नवरा बरा होईल. तुला फक्त मी जे सांगेल ते करावे लागेल. यावर मी हात जोडून म्हणाले, बाबाजी, तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, कारण या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होतोय. मग बाबाजींनी काही मंत्रोच्चार करून मला विभूती दिली आणि म्हणाले, ही विभूती तू तुझ्या नवऱ्याला खाण्यापिण्याच्या वस्तूत मिसळून खायला देत जा. हळूहळू तुझा नवरा सुधारेल. मी त्या बाबाजींचे खूप आभार मानले आणि मावशीच्या घरी आले. मी माझ्या मावशीच्या घरी 1-2 दिवस राहिले आणि त्यानंतर मी माझ्या भावाला फोन केला. भाऊ आला आणि त्याने मला माझ्या सासरी सोडले. बाबाजींनी दिलेली विभूती मी त्याच दिवसापासून माझ्या पतीला द्यायला सुरुवात केली. 1-2 दिवस मी त्या विभूतीला माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्यात मिसळून खाऊ घातले, पण माझ्या पतीच्या वागण्यावर आणि विचारांवर काहीही परिणाम झाला नाही. हे सर्व विचार करून मी थोडी काळजीत होते, पण अचानक माझ्यासोबत काहीतरी चमत्कारिक घडले. एक दिवस माझा नवरा माझ्याकडे आला आणि माझा हात धरून म्हणू लागला की सविता, पुढच्या आठवड्यात आपण दोघं दुसऱ्या घरात शिफ्ट होऊ. त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं की दुसऱ्या घरात का? मी त्याला म्हणाले, पण हे घर पण ठीक आहे, कशाला दुसऱ्या घरात जायचे आहे? यावर तो जे म्हणाला, मला त्याचे ते शब्द थोडे विचित्र वाटले, पण त्या बाबाजींच्या विभूतीचा माझ्या नवऱ्यावर प्रभाव पडतोय असं वाटून मलाही थोडं बरं वाटलं. कदाचित आम्ही वेगळ्या घरात राहिलो तर माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करेल आणि माझ्याशी चांगले वागेल. कदाचित तो त्याच्या घरातील सदस्यांना लाजत असेल, म्हणूनच तो माझ्याशी जास्त बोलत नाही. आता मला आणखी 1-2 दिवस विभूती त्याला खायला द्यायची होती, पण शेवटच्या दिवशी जेव्हा मी माझ्या नवऱ्याला ती विभूती खाऊ घातली, तेव्हा त्या रात्री माझा नवरा मला विचारू लागला की तू माझ्या जेवणात काही मिसळतेस का? हे ऐकून मी चकित होत त्याच्याकडे बघितले. तेव्हा तो म्हणाला की लपवायची काही गरज नाही, मला सर्व काही कळले आहे. असे म्हणत त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्याने त्याच्या पॅन्टचा बेल्ट काढला आणि मला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने मला एवढी मारहाण केली की मी किंचाळू लागले. मला मारताना तो म्हणत होता की मला सर्व काही कळले आहे की तू कोणत्या तरी बाबाजींकडे गेली होती आणि माझ्या खाण्यापिण्यात काहीतरी मिसळून मला सुधारण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा कान उघडून ऐक, मी कधीच सुधारणार नाही. मला कोणत्याही स्त्रीमध्ये स्वारस्य नाही, तर पुरुषामध्ये आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हे माहीत आहे. त्यांनी समाजाचे तोंड बंद व्हावे म्हणून माझे लग्न केले आणि मला वेगळ्या घरात राहायचे होते, जेणेकरून मी माझ्या मित्रांना तिथे आमंत्रित करू शकेन आणि त्यांच्यासोबत मज्जा करू शकेन. आणि मी तुला तिथे माझी दासी म्हणून ठेवले असते. माझी आरडाओरड ऐकून घरातील बाकीचे लोक दार वाजवू लागले, पण मी बेशुद्ध होईपर्यंत आशुतोषने मला खूप मारहाण केली होती. मी पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर त्याने दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर गेला. माझी अवस्था जवळपास मृत्यूसारखीच झाली होती. मला त्वरित दवाखान्यात नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यावर माझी प्रकृती थोडी सुधारली, म्हणून मी माझ्या आईवडिलांना फोन करून बोलावून घेतले. ते आल्यावर त्यांना पाहताच मी रडायला लागले. त्यांनी माझ्या अवस्थेचे कारण विचारले, तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितले आणि म्हणाले, तुम्हाला मी जिवंत राहावे असे वाटत असेल तर तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला. हे सर्व ऐकून माझी आई खूप घाबरली आणि मला तिच्यासोबत घेऊन गेली.
काही दिवसांनी माझा आशुतोषपासून घटस्फोट झाला. काही दिवस मी अशीच माझ्या दुःखाने जगत होते. मग काही दिवसांनी माझ्यासाठी रवी नावाच्या व्यक्तीचं नातं आलं. रवीची पत्नी अपघाताची बळी ठरली आणि आता ती या जगात नव्हती. रवीला 2 वर्षाचा मुलगाही होता. लग्नाबद्दल माझे मन दुखावले होते, पण माझ्या घरच्यांनी मला खूप समजावले. लग्नाआधी मला रवीसोबत बोलण्याची आणि फिरण्याची संधी दिली होती. रवीला भेटल्यावर मला कळले की जगात काही लोक खूप वाईट असतात, तर काही लोक खूप चांगली असतात. रवी खूप चांगला माणूस होता. माझी इच्छा नसतानाही त्याने माझे मन जिंकले आणि मीही या लग्नाला होकार दिला. काही दिवसांनी माझे रवीशी लग्न झाले. मीही रवीचा मुलगा स्वीकारला आणि त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम दिले. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली, पण रवी मला इतका आनंदी ठेवतो की मला माझं नुकतंच लग्न झाल्यासारखं वाटतं. काही दिवसांनी मला आशुतोषबद्दल कळले की त्याचे आई वडील या जगात नाहीत आणि आशुतोष वेडा झाला आहे. त्याच्या भावंडांनी त्याला वेड्यांच्या दवाखान्यात पाठवले आहे आणि तो जीवन आणि मृत्यू यांच्यात लढत आहे. आशुतोषने मला खूप दुखवले होते. त्याच्या स्थितीबद्दल ऐकले तेव्हा मला समजले की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झाली आहे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.